वाव आजी, लाडू किती भारी दिसतात. तुला आवडले? हो खूप छान झालेत ना. खरंच. हे चांगले हवाबंद डब्यामध्ये ठेवा. हे 2-3 महिने खूप टिकतात आणि प्रवासाला वगैरे किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये हे एकदम पौष्टिक लाडू आहे. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघतो. हे शेंगदाण्याचे लाडू 2 ते 3 महिने छान टिकतात. हे पौष्टिक पण आहे. तुम्ही प्रवासाला म्हणा, ह्याच्यामध्ये म्हणा, कशालाही खाऊ शकता किंवा आदल्यामधल्या ह्याला पण आपण हे शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतो. हे खूप रुचकर आणि पौष्टिक लाडू आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आता शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. तर लाडूसाठी मी वेगळ्या प्रकारचे शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याचे 2 प्रकार असतात. एक घुंगरू शेंगदाणा आणि हा लाल आणि टपोरा शेंगदाणा असतात, सोलापुरी आहेत. तर मी लाडूसाठी मी हे सोलापुरी शेंगदाणे वापरते. आणि हे घुंगरू शेंगदाणे आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा उपीट पोहे करण्यासाठी आपण हे घुंगरू शेंगदाणे वापरतो. पण लाडूसाठी नक्की हे शेंगदाणे वापरून बघा. ह्यांनी खूप छान लाडू होतात. एकदम रुचकर आणि पौष्टिक लागतात हे लाडू. चला आता शेंगदाणे कसे भाजायचे ते सांगते. शक्यतो शेंगदाणे लोखंडी कढईमध्ये भाजा. खूप असे खरपूस आणि खमंग शेंगदाणे भाजले जातात. आता माझ्याकडे लोखंडी कढई आहे म्हणून मी लोखंडाची कढई घेतली. आणि शेंगदाणे नेहमी मंद आचेवर भाजायचे. मोठा गॅस करायचा नाही. मोठा गॅस केला की ते शेंगदाणे वरनं काळे दिसतात आणि आत कच्चे राहतात. अर्धा किलोच्या प्रमाणात हे शेंगदाणे, अर्धा किलो आहे बरोबर आहे. ह्याला एकसारखे हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातात. आणि लोखंडी कढईमध्ये का आपण जरी गॅस बंद केला ना तरी ह्याच्यात 5 ते 10 मिनटं हे शेंगदाणे परत खरपूस भाजले जातात. बघा, एक 5 मिनटं झालेत आपण शेंगदाणे भाजतो आहे. तर हळूहळू ह्याचा रंग बदलायला लागला. आता हे टरकलं आहे तसे काळी व्हायला लागली. ते म्हणजे आपले शेंगदाणे थोडे भाजत आलेले. अजून एक 5 मिनटं आपण भाजून घेऊ आणि असेच कढईमध्ये ठेवायचे थंड करायला. अजून ते खरपूस होतात. इथं आपले आता शेंगदाणे चांगले खरपूस आणि खमंग भाजून झालेले. शेंगदाणे भाजले की नाही कसं बघायचं, तर हे असं आपण केलं की बघा असे टरपलं निघतात म्हणजे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आपण असंच ह्याला 5-10 मिनटं कढईतच थंड करणार आहेत. पण अजून खमंग होतात ते शेंगदाणे. ह्याचे आपण आता टरपलं काढून घेऊया. तुम्हाला जर घाई असेल तर एका पिशवीत भरायचे आणि असे चोळायचे किंवा असं आपटलं तरी ते टरपल लगेच निघतात. तर हे मी हातानेच करणार आहे, पटकन होतात ते. असं केलं तर होतं. चला आपण शेंगदाण्याचे सगळे टरपलं काढून घेतलेली आहे. तुम्ही हे पाखडून घेऊ शकता किंवा असं फडक्यावर पण हे करून घेऊ शकता. तर मी साधी आणि सोपी पद्धत ह्या गाळणीत टाकून घेणार आहे. टरपलं सगळे खाली पडतात आहे, शेंगदाणेवर राहतात आणि पसाराही होत नाही, घरात घाण पण नाही होत. चला इथं मी अर्धा किलो शेंगदाणे छान असे भाजून टरपल वगैरे काढलेले आहेत. मी अर्धा किलोला 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता गोडीला. तर मी हे प्रमाण बरोबर घेतलं आहे. अर्धा किलोला 400 ग्रॅम गूळ घेतला आहे आणि 10-12 वेलचीची पूड करून घेतली आहे. तर हे आपण आता मिक्सरमधनं नाही काढणार आहे. मी हे लाडू आता कुटून करणार आहे खलबत्त्यात. कुटून केल्याची चव वेगळी लागते आणि मिक्सरमधली चव वेगळी लागते. आता मी खलबत्त्यात कुटून घेते आहे. त्याच्यात आपण गूळ मिक्स करणार आहे आणि ही वेलची पावडर आपले दाणे जरा कुटत आले ना की मग आपण वरनं टाकणार आहे. हे असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान कुटले जातात. आता हे गूळ शेंगदाणे छान मिक्स झाले. आता आपण ह्याच्यात खलबत्त्यात कुटून घेऊ. तुम्हाला हवं असलं तुम्ही मिक्सरमधनं पण काढता. मिक्सरमधनं 5 मिनटात होता, पण कुटल्याची चव जरा वेगळी लागते. बघा किती छान झालं आहे कुटून आपलं. आता हे आपण कुंड्यात काढून घेऊन मग दुसरी बाजू कुटून घेऊ. बघा लाडू बांधायचं नाही, कुटतानाच त्याचे लाडू व्हायला लागले ते. चला इथं आपले सगळे शेंगदाणे, गूळ शेंगदाण्याचे लाडू कुटून झालेले आहेत. खलबत्त्यात कुटले ते बघा हे असे झाले आहेत कुटलेले. आता ह्याच्यात आपली राहिली होती वेलची पूड. आता वेलची पूड घालणार आहे आपण ह्याच्यात. छान मिक्स करून घेणार आपण वेलची पूड. आपण कुटताना नाही टाकला, कुटताना सगळा वास गेला असता म्हणून वरनं टाकली आहे. कोणतीही वेलची पूड टाकताना शिजताना किंवा असं ह्याच्या करताना नाही टाकायचं, असं वरनं टाकायचं म्हणजे त्याचा वास राहतो चांगला. बघा किती छान झालं. असा खमंग सुवास दरवळतो त्या वेलची, शेंगदाणे, गूळ.
शेंगदाणे छान भाजले होते ना आपण. तर लाडूची साईज तुमच्या ह्याच्यावर आहे, लहान मोठे तुम्हाला कसे आवडते त्या पद्धतीने. बघा लाडू किती छान वळले जातात आहे. कुठल्यामुळं आपल्याला कसं कमी जास्त बारीक, तर हे जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण, असं मध्यम छान झालेलं आहे की खाताना असं छान लागतं जाता खाली असं कुटून घेतलं की. वाव आजी, लाडू किती भारी दिसतात. तुला आवडले? हो खूप छान झालेत ना. खरंच. बरं, मी सांगितलेल्या प्रमाणात जे प्रमाण सांगितलं होतं त्या प्रमाणात हे जर लाडू केले तर हे त्या प्रमाणात हे 30 लाडू होतात. हे चांगले हवाबंद डब्यामध्ये ठेवा. हे 2-3 महिने खूप टिकतात आणि प्रवासाला वगैरे किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये हे एकदम पौष्टिक लाडू आहे. मला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय.